हरिओम. मी पूजावीरा मनोज इंदुरकर, सावर्डे उपासना केंद्र. बापूंचे अनुभव असंख्य आलेले आहेत, पण त्यातलाच म्हणजे माझ्यासाठी जो मोठा अनुभव आहे, म्हणजे जो माझ्या जीवन मरणावरचा आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. 2003 सालची गोष्ट आहे. आम्ही बापूंकडे 2003 साली आमच्याकडे उपासना केंद्र प्रायोगिक सुरू झालं सावर्डेमध्ये. त्यानंतर 2008 मध्ये अधिकृतरित्या आम्हाला मुंबईला पादुका बापूंच्या उपासना केंद्रासाठी लाभल्या. त्यानंतर 2015 सालची गोष्ट आहे. 3 जून 2015 माझा मोठा मुलगा तेव्हा 27 वर्षाचा होता. तर त्याचं आंबवला डिप्लोमासाठी ॲडमिशन घेण्यासाठी आम्ही देवरुखमध्ये चाललो होतो. जात असताना कसं आमची ओमनी गाडी आहे, ओमनी गाडीमध्ये मिस्टर चालवत होते, ड्रायव्हिंग करत होते आणि त्याच्या बाजूला माझा मुलगा बसला होता. त्याच्या मागे मी आणि माझ्या बाजूला अशी समोरच्या सीटवर माझी छोटी मुलगी बसली होती. ती मुलगी माझी तेव्हा 3-4 वर्षाची असेल. तेव्हा बापूंचा बघा कृपा सिंधू अंकन असायचा, त्याच्यामध्ये असंख्य अनुभव असायचे. जसं माझ्यासाठी तो बापूंचा एक ग्रंथच म्हणायला हरकत नाही, तो मी सतत वाचायची, जेणेकरून येणारं आमचं जे संकट होतं, आमच्या समोर जे 1 किलोमीटर अंतरावर म्हणा किंवा 2 किलोमीटर अंतरावर जे आमच्यावर येणारं संकट होतं, त्या विशेषांकामुळे किंवा म्हणा ग्रंथामुळे ते आमच्यावरचं संकट टळलं. चौघांवरचंही झालं कसं, मी तो अंक घेतला, माझ्या बाजूला ठेवला, जसं की माझ्याबरोबर माझे बापू आहेत असं आम्हाला सतत वाटायचं. 1-1.5 किलोमीटर अंतर आम्ही पार करून गेलो. नुकताच पाऊस पडला होता, रिमझिम असं, म्हणजे थोडंसं रस्त्यावर पाणी होतं, ओलसर रस्ता होता. तरी माझा मुलगा म्हणाला, पप्पा गाडी हळू जाऊ दे, फास्टला घेऊ नका. पण काय माहिती अकस्मात आम्हाला कळलं नाही, 1-1.5 किलोमीटर अंतरावर गेल्यावर एका वळणावरती आमची गाडी 2-3 कोलांट्या खाऊन पूर्ण ड्रायव्हर सीटच्या गाडीला आडवी पडून गाडी एका मोठ्या कठड्यावरती जाऊन खाली कोसळणार, पण त्या कठड्यावरती थांबली. आम्ही सगळे घाबरलो, काही समजायला मार्गच नाही. माझे मिस्टर ड्रायव्हिंग करत होते, ड्रायव्हिंगच्या त्या ह्याच्यावरती म्हणजे ते स्टेअरिंग असतं त्याच्यावरती डोकं पडलेलं. माझा मुलगा या साईडला पडला, ह्या खिडकीवर डोकं, मुलगी माझी खाली झोपली. मी मात्र बापूंना एक म्हणत होतो की बापू आता आम्हाला ह्याच्यातून सगळ्यांना वाचवा. बस थोड्या वेळाने आम्ही सगळं स्तब्ध झालं, काही समजलं नाही काय झालं. मी माझ्या मिस्टरांना हाक मारली, ते उठले. बाजूला माझा मुलगा पडला होता, त्याला हात लावला, तो उठला, तो व्यवस्थित होता. बस दोघांकडे पाहिलं. मला बापूंना क्षणात म्हटलं की बापू आम्हाला आज तुम्ही एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं. आणि थोड्या माझ्या मुलीला पाहिलं, पण मुलीला माझ्या जराशा म्हणजे खिडकीच्या काचा लागल्या, जरा 2-3 हाताला, बाकी काही नाही. आणि मी सुद्धा सुरक्षित होते. पण बघा बापूंची लीला कशी असते बघा, की तेवढ्या वेळात मी शाळेत असल्यामुळे आमच्याकडे स्कूल बस सोडण्यासाठी 3-4 स्कूल बस सोडण्यासाठी तिथे आमच्याकडे गाड्या आहेत. त्या गाडीतले ड्रायव्हर सगळे माझ्या ओळखीचे होते सगळे. तर तेवढ्या वेळात आमच्या त्याच एरियातले एक ड्रायव्हर काका ते गाडी घेऊन चालले होते. त्यांनी आमची गाडी पाहिली, ते म्हणाले अरे ही तर गाडी ना ओळखीची वाटते, आपल्याच शाळेतल्या मॅडमची दिसते. म्हणून ते पुढे आले आणि त्यांनी आम्हाला विचारलं काय झालं. तर आम्ही म्हटलं आम्हाला काहीच कळलं नाही काय झालं ते. हा अकस्मात आमच्या आयुष्यामध्ये घडलेला मोठा प्रकार आम्हाला काहीच समजत नव्हतं, पहिल्यांदाच आमच्या आयुष्यात घडलं होतं. आम्ही सगळे घाबरलो, ते आले पुढे. पण एक गोष्ट बघा की तेवढ्या वेळात तिकडूनही गाडी नव्हती आणि या बाजूनही गाडी नव्हती. म्हणजे बापूंची ही मोठी लीला आहे बघा, की आम्हाला तेवढ्या वेळात बापूंनी कसं सर्वांना सांभाळलं. नाहीतर आम्ही बाहेर कुठून पडलो ती अजून गोष्ट नव्हती. आमची गाडी पूर्ण लॉक झाली, सगळे दरवाजे, आम्हाला बाहेर पडायला कुठेच जागा नव्हती. पण पाठीमागे बापूंचा आशीर्वाद फोटो आम्ही लावून घेतला होता काचेला. तो पूर्ण काचेचा फोटो चक्काचूर झाला होता, म्हणजे जराही काही राहिलं नव्हतं, पूर्ण ओपन झाला होता. आम्ही म्हटलं बघा बापूंची काय लीला असेल. मग तिथून त्या आमच्या साठे ओळखीचे होते, त्यांनी दरवाजा ओपन केला हात घालून आणि मग आम्हाला तिथून त्यांनी बाहेर काढलं. अशा प्रकारे आम्ही सगळे बाहेर आलो. मग ते साठे होते, ते म्हणाले आता माझ्या गाडीमध्ये बसा, तुमची गाडी मी ड्रायव्हिंग करून आणतो. म्हणजे बघा पुढे कोणताच प्रकार काही वाढलाच नाही. ते गाडी त्यांच्या घरी घेऊन गेले गॅरेजला आणि आम्हाला म्हणाले माझ्या गाडीत बसा. आम्ही घरी आलो, माझे आई बाबा घरी होते. अरे तुम्ही आत्ता गेलात आणि तुम्ही लगेच का आलात, कारण आम्ही सगळे व्यवस्थित होतो, आम्हाला काहीच कुठे लागलं नव्हतं. मग त्यांना तरी प्रश्न कसा पडणार ना की आमचं काय झालं असणार. आम्ही म्हटलं आज आम्ही मोठ्या संकटातून बाहेर पडलो आणि ते केवळ फक्त बापूंमुळे. हरिओम. श्रीराम. अंबज्ञ.